नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे निलंबरीने फोन केलेला असतो पौर्णिमाला आणि तिथे रागिनी आणि अभि दोघेही जण असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुझ्या आईला आहे ना, मुद्द्याचं डिरेक्टली बोलायला सांग, भापट पसारा सांगायला सांगू नकोस. तेव्हा निलंबरी म्हणत असते की मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर ते लोक काय बोलतायत याचा आवाज मला आला नाही, पण भूमी हात जोडून डॉक्टरांच्या समोर उभी होती. तिचा चेकअप झाल्यानंतर दोघीजणी बाहेर आल्या आणि तेवढ्यातच आकाश फोनवरती बोलण्यासाठी तिथून बाजूला गेला होता. आणि तेव्हा त्या दोघींमध्ये जे काही बोलणं सुरू होतं ना, त्याच्यामध्ये भूमी खूपच जास्त गंभीर झाली होती आणि ती डॉक्टरांना विनवण्या करत होती. ती हात जोडून उभी होती. त्याच्यानंतरला फोनवरून आकाशचं बोलणं झाल्यानंतर तो आता त्या ठिकाणी येतो आणि नंतरला भूमी आणि आकाश दोघेजण सोबत बाहेर आले. तेव्हा भूमी मला तेवढीच टेन्शनमध्ये दिसली आणि आकाश मात्र खूपच जास्त रिलॅक्स होता. नक्की त्या दोघांचं काय चाललंय मला काही कळलं नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की बरं बास झालं, ठीक आहे आता ठेवा फोन, आणि तिने फोन कट केलेला असतो. निलंबरी हे सगळं पैशांसाठी करत असते. ती म्हणत असते या बाईने माझ्या तोंडावरती माझा फोन कट केला, हे सगळं मी पैशांसाठी करते म्हणून, नाहीतर या बाईच्या आता पायाखाली जमीन नाही आहे आणि डोक्यावरती छप्पर नाही आहे, पण तरीसुद्धा हिचा माज काही कमी होत नाही आहे. तेव्हा इकडे आता अभि म्हणत असतो आई, अगं फोन का कट केलास, अजून काहीतरी बोलल्या असत्या ना त्या. तेव्हा रागिनी म्हणते हे बघ, मुद्द्याचं कळलं ना आपल्याला, तिचं आता जास्त बोलणं ऐकायला नको, काही गरज नाही आहे त्याची. तेव्हा रागिनी म्हणत असते की हे बघ, म्हणजे भूमी डॉक्टरांना विनवण्या करत होती आणि आकाश नॉर्मल होता, असं आता या पौर्णिमेच्या आईने सांगितलं. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवते की अशी काहीतरी गोष्ट आहे जी भूमीने आकाशपासून लपवून ठेवले आणि आकाशला त्याबद्दल माहिती नाही आहे. पण आता आपण तीच गोष्ट शोधून काढायची आहे आणि आकाश आणि भूमी या दोघांमध्ये ठिणगी टाकायचं आहे, असं आता रागिनी म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी आणि आकाश दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा भूमी आजींजवळ जाऊन बसते. आजी तिची विचारपूस करत असतात की बाळा थकली असशील ना, सगळं काही ठीक आहे का, म्हणजे चेकअप झालं, बाळ कसं आहे, बाळ तर सुखरूप आहे ना, आणि तू सुद्धा व्यवस्थित आहेस ना, बाळाची वाढ कशी होते, सगळं काही नॉर्मल आहेत, रिपोर्ट केलेत का. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो आजी, रिपोर्ट वगैरे सगळं काय झालं आहे, बाळाची वाढसुद्धा छान होते, भूमीसुद्धा ठीक आहे, डॉक्टरांनी सांगितलं, हो की नाही भूमी, सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा भूमी म्हणते हो ना, हो, सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा मानसी म्हणत असते ताई, अगं बघ ना तुला किती थकवा आलाय, थोडीशी बाहेर जाऊन आलीस तर पूर्ण चेहरा उतरलाय तुझा. तेव्हा मानसी म्हणत असते ताई सगळं ठीक आहे ना, तू बरी आहेस ना. तेव्हा इथे मानसी आता जे विचारते ते ऐकल्यानंतर भूमी जरा इमोशनल होते. खरं सांगू की काय, असं तिला वाटत असतं. तेव्हा भूमी म्हणते की हो, सगळं काही ठीक आहे मानसी, नको काळजी करू. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी, पण तुला आहे ना आरामच करायला पाहिजे. मी एक काम करतो, मी ऑफिसला नाही जात, आज घरूनच काम करतो, तसं मी राजाराम काकाला फोन करून सांगतो. तेव्हा भूमी म्हणत असते नाही नको आकाश, तू ऑफिसला जा आणि घरी आहेत ना सगळेजण माझी काळजी घ्यायला, आणि हे बघ ऑफिसमध्ये आता तुझी गरज आहे. आत्यांनी जे काही फ्रॉड करून ठेवलेत ना, ते तुलाच भरून काढायचे आहेत, तेव्हा तू ऑफिसलाच जा. मानसी इथे हसायला लागते. आकाश म्हणत असतो काय झालं तुला हसायला मानसी. तेव्हा मानसी म्हणते नाहीतर काय, म्हणजे आधी जेव्हा तुम्ही बॉयफ्रेंड होतात तेव्हासुद्धा पजेसिव्ह, नवरा झालात तरीसुद्धा पजेसिव्ह, आणि आता बाबा होणार आहात तरीसुद्धा पजेसिव्ह. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो हो, आहे मी खूप जास्त पजेसिव्ह माझ्या बायकोसाठी सुद्धा, आणि आता माझं बाळ जन्माला येईल ना, त्याच्यासाठी तर मी खूपच जास्त पजेसिव्ह असणार आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते ठीक आहे आकाश, तू माझी नको काळजी करू. तेव्हा आकाश म्हणतो नाही, मी आज घरी थांबतोय आणि तुझी काळजी घेतोय. तेव्हा आजी म्हणतात अरे कशाला आकाश, आम्ही सगळेजण आहोत ना भूमीची काळजी घ्यायला, तू ऑफिसला जा बरं. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे मी जातोय, पण दर 10-1 तासांनी मला तू फोन करायचा आहे आणि मला सगळी अपडेट द्यायची आहे. तू बरी आहेस ना? तू काही खाल्लंस की नाही खाल्लंस? हे सगळं तू मला सांगायचं आहे. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, "अरे आकाश, तुला माहिती आहे ना, इथे आता जेवायचं वेळेवर त्यांनी गोळ्या घ्यायच्या, हो की नाही भूमी?" तेव्हा भूमी म्हणते, "अगदी बरोबर."
तेव्हा भूमीला आठवत असतं, डॉक्टर म्हणालेले असतात की खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, बाळ अगदी सुखरूप आहे, सुदृढ आहे, पण तुमची बॉडी हे सगळे चेंजेस अजूनही स्वीकारत नाही आहे, ते एक्सेप्ट करत नाही आहे. त्याच्यामुळे आता पुढे 6 महिनेसुद्धा तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स हे सहन करावेच लागणार आहेत. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यानंतरला इकडे भूमी आता छोटं-मोठं काम करत असते. आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो, "भूमी, हे बघ म्हणून मी ऑफिसला जात नव्हतो. तू लगेच कामाला सुरुवात केलीस." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, मी फक्त चेअर नीट केल्यात आणि प्लेट्स लावते फक्त. एवढं तर मी करूच शकते ना. अरे ही हलकी-फुलकी साधी कामं आहेत. एवढं पण नाही बोलायचं." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "बरं ते सगळं जाऊ दे. हे बघ तू स्वतःची काळजी घ्यायची आहे. वेळेवरती जेवायचं आहे, वेळेवरती औषधं. ठीक आहे ना? आणि जर कुठेही दुखलं, खुपलं तर लगेच मला फोन करायचा. अजिबात असा विचार करायचा नाही की आकाश बिझी असेल, तर ऑफिसमध्ये आहे, काम करत असेल, असा अजिबात विचार करायचा नाही. मला लगेच फोन करायचा, मेसेज करायचा आणि सांगायचं तुझी तब्येत कशी आहे ते. ठीक आहे ना?" तेव्हा भूमी म्हणते, "हो आकाश, ठीक आहे. अरे तू किती काळजी घेतोयस? मी खरंच खूप ठीक आहे. मला एवढं काहीही झालेलं नाही आहे." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "हे बघ भूमी, तुला चांगलंच माहिती आहे, तू आणि बाळ तुम्ही दोघेजणं माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे तुला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे तुला काही वाटलं ना तरीसुद्धा लगेच तू फोन करायचा आहे हां. बरं ठीक आहे, मी निघतो, बाय." तेव्हा इथे भूमी आता ओरडायचं नाटक करते. आकाश म्हणतो, "काय झालं भूमी?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही, काही नाही. माझं काही नाही. बाळ रुसलंय तुझ्यावरती. म्हणजे तू आईला फक्त जाताना बाय केलंस आणि बाळाला बाय नाही केलंस ना, म्हणून बाळ रुसलंय तुझ्यावरती." तेव्हा आकाश म्हणतो, "हो का बाळा? बरं ठीक आहे बाळा, बाय. काय म्हणतोयस तू? मी घरीच थांबू, ऑफिसला जाऊ नकोस असं म्हणतोयस का? बरं बरं ठीक आहे, मी घरीच थांबतो." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "नाही नाही, बाळ काही तुला थांबायला वगैरे सांगत नाही आहे. आताच्या आता ऑफिसला जा बरं. आकाश ऑफिसला जा." तेव्हा इथे आकाश हसत खेळतच आता ऑफिसला निघून जातो. तेव्हा भूमी म्हणत असते की "आकाश, मी खरंच तुझ्यापासून मला ही गोष्ट लपवायची नाही आहे, पण मला तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद हिरावूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. मला तुला सगळ्यात जास्त सुखी आणि आनंदी बघायचं आहे आणि त्यासाठी हे सत्य मला लपवायला लागलं तरीसुद्धा चालेल." तेव्हा इथे भूमी हॉस्पिटलची फाईल बघत असते. तेव्हा इथे पौर्णिमा तिला वरून बघत असते आणि म्हणते की हिच्याकडे बघून तर असं वाटत नाही आहे की हिला खूप जास्त टेन्शन आहे. पण नक्कीच फाईल बघते, याचा अर्थ फाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय. काहीही झालं तरीसुद्धा ही फाईल मिळवायला हवी, असं पौर्णिमा म्हणते. आता पौर्णिमेला काही करून ती फाईल मिळवायचीच आहे की नक्की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. भूमी एवढी का टेन्शनमध्ये आहे आणि आकाशला खरंच याबद्दल काही माहिती नाही आहे का, हे सगळं आता तिला शोधून काढायचं असतं. तर इकडे प्रेक्षकांनो, भूमी आता देवी आईजवळ उभी राहिलेली असते. ती म्हणत असते की "देवी आई, तुला माहिती आहे माझं बाळ या घरासाठी किती महत्त्वाचं आहे." आकाश तर खूपच जास्त आनंदी आहे, कारण त्याचं स्वतःचं असं कुणीतरी या घरामध्ये येणार आहे असं त्याला वाटतंय. तो या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की "देवा, माझ्या बाळाला काहीसुद्धा होऊ देऊ नकोस. तो सुखरूपरित्या या घरामध्ये येऊ दे, त्याचा जन्म होऊ दे." तेव्हा तिथे मानसी येते आणि म्हणत असते, "काय गं ताई, काय झालं? कसला विचार करतेस?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही गं, कसला विचार करत नाही आहे. सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं म्हणत होते. देवाचे आभार मानत होते. डॉक्टरांनी सांगितलं ना की आता काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत म्हणून. सगळं काही ठीक आहे. बाळसुद्धा सुदृढ आहे." तेव्हा इथे देवाचे आभार मानत होते. तेव्हा मानसी म्हणते की "तेच तर आम्हाला सगळ्यांना हवं आहे ना. मग तुझ्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन का? तू एवढी उदास का आहेस?" तेव्हा भूमी म्हणते, "काही नाही गं, थोडासा थकवा आहे एवढंच." तेव्हा मानसी म्हणते, "हे बघ ताई, तू आता स्वतःची काळजी घ्यायची आहे. भाऊजी म्हणतात तसं. घरातले सगळेजण आहेतच, पण तुलासुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. वेळेवरती जेवायचं, गोळ्या घ्यायच्या आणि आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश जिजू तुझ्याबरोबर आहेत. बरोबर की नाही?" तेव्हा भूमी म्हणते, "हो, मला माहिती आहे ना, त्याचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे. म्हणून तर मी मनामध्ये ती आता म्हणत असते की म्हणून तर मी हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवलं आहे ना, कारण मला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होऊ द्यायचं नाही आहे. त्याला जर कळलं की प्रेग्नन्सीमध्ये मला खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, डिलिव्हरीला बाल तर सुखरूप असेल, पण मी सुखरूप असेन की नाही हे मला माहिती नाही आहे. माझ्या जीवाला धोका आहे हे जर आकाशला कळलं तर तो कदाचित
खूपच जास्त टेन्शनमध्ये येईल आणि मला ते नको आहे. मला कुणीही या घरामध्ये टेन्शनमध्ये आलेलं नको आहे. मानसीला सगळं सत्य सांगू का? नाही, नको. सगळेजण आताच एवढ्या मोठ्या घटनेतून बाहेर पडलेत. सगळ्यांना मोकळा श्वास घेऊ दे. गरज पडली तर मग मी मानसीला सांगेन, कारण मला तिच्यापासून काही लपवायचं नाही आहे. तेव्हा इथे भूमीला आता आकाशला, घरातल्या लोकांना हे सगळं सांगून निराश नाही करायचं आहे. तेव्हा ती म्हणते, देवा मला माफ करा की आकाशपासून हे सत्य मी लपवून ठेवलं आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी कुणाला तरी नक्की सांगेन. त्यानंतरला इथे रागिनी आता मोबाईलवरती शोधाशोध करत असते. खूप वेळ ती मोबाईल घेऊन बसलेली असते. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई अगं काय करतेस तू? मगापासून बघतोय त्या मोबाईलमध्ये काय करतेस? तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे अभिजित, तुला मी एक फोटो दाखवते. हल्ली मोबाईलवरती शोधून काय नाही सापडत. हे बघ, या आहेत त्या डॉक्टर. ह्या डॉक्टर आहेत ना, त्या भूमीचा इलाज करतायत. यांच्याकडे भूमीची ट्रीटमेंट चालू आहे. मग तू आता ह्या डॉक्टरांना शोधून काढ आणि त्यांच्याकडून तू वधवून घे की भूमीला काय कॉम्प्लिकेशन्स आहेत का, किंवा भूमीला काय प्रॉब्लेम आहे असं त्यांनी सांगितलं आहे का, हे सगळं तू जाणून घे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल. जर त्यांनी नाही सांगितलं तर काही गुंड लोकांना घेऊन जा, धमकवायला सांग, काही करायला सांग, पण हिच्याकडून भूमीबद्दलची सगळी माहिती मिळव. तेव्हा इथे आता अभि म्हणत असतो की आई आपल्याला असं नाही करता येणार आहे. हे बघ, तू जे काही केलेस ना ते सगळ्यांना कळलं आहे. त्याच्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये तर कोणी घेणार नाही, तिथूनच आपल्याला हकलून देतील. आणि हे बघ आई, आता आपलं भांडं फुटलं आहे, तेव्हा कुणी आपली मदत करायला तयार होईल असं मला वाटत नाही आहे. आणि तरीसुद्धा कुणीतरी पैशांसाठी आपली मदत करायला तयार झालं तरी पण आपण त्यांना पैसे द्यायचे कुठून? त्यांना पैसे तर हवेत ना द्यायला, तोंड बंद करायला, आपलं काम करून घ्यायला. असं सगळं असताना आपली कुणीही मदत करणार नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे पण एवढ्या वेळ आपण त्या लोकांना पैसे खाऊ घातलेत, ते लोकंसुद्धा आपल्या वाईट वेळेला उभे राहणार नाही आहेत का? तेव्हा अभि म्हणत असतो की आई या लोकांमध्ये नैतिकता अजिबात नसते. या लोकांचं काम म्हणजे कसं, पैसे द्या आणि काम करून घ्या असं असतं. त्याच्यामुळे आपण आता त्या लोकांना असं नाही सांगू शकत की आम्ही तुम्हाला पैसे दिले होते तर तुम्ही आमचं आता काम करा. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की अभिजित, अरे मला किती राग येतो आणि माझ्या मनामध्ये मला किती त्रास होतोय ना, हे मी तुला नाही सांगू शकत. खरंच नाही सांगू शकत आहे मी. मला आता लवकरात लवकर माहिती फक्त हवी आहे. त्या पौर्णिमेला हे काम दिलेस तू, पण ती पौर्णिमा हे काम करेल तेव्हा शपथ मला अशा मुलीकडून अपेक्षा ठेवावी लागते जिच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही आहे. कळते का तुला अभिजित? आता ती काय करते काय माहिती. त्यानंतरला इथे भूमी रूममध्ये नसते. भूमी रूममधून बाहेर गेल्यानंतर लगेचच पौर्णिमा घाईघाईने तिच्या रूममध्ये येते आणि शोधाशोध सुरू करते. ती पूर्ण कपाटामध्ये सगळे ड्रॉवर बघते. त्याच्यामध्ये आता इथे डॉक्टरांची जी फाईल असते ती आहे का ते बघत असते. सगळ्या फाईल्स चेक करत असताना डॉक्टरांची महत्त्वाची फाईल तिच्या काही हाताला लागत नसते. तेवढ्यातच इथे भूमी किचनमध्ये काम करण्यासाठी आलेली असते. ती म्हणते, अरे देवा, खाली निघून आले. आकाशने सांगितलं होतं की दर 1 तासाने मला फोन कर आणि मला अपडेट्स दे म्हणून. आता खूप उशीर झाला आहे. फोन करते नाहीतर तो माझ्यावरती चिडेल. पण माझा फोन कुठे आहे? माझा फोन रूममध्येच राहायला वाटतं, असं सुद्धा इथे भूमी म्हणते. आणि ती आता पुन्हा रूममध्ये यायला निघते, कारण तिला काही करून आकाशला फोन करायचा असतो. त्याच्यानंतर इथे पौर्णिमा सगळ्या ड्रॉवरमध्ये फाईल बघत असताना नवरंजन गायनॉलॉजिस्ट ही फाईल तिला मिळते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हिच्याकडेच भूमिताईची ट्रीटमेंट सुरू आहे. तेव्हा ती पटापट त्या फाईलमधले जे पेपर असतात त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि मोबाईलमध्ये फोटो काढत असतानाच भूमी आपल्या रूममध्ये परत आलेली असते. तेव्हा भूमी इकडे तिकडे बघते. तिला भास होतो, कुणी माझ्या रूममध्ये आहे का? तेवढ्यातच इथे भूमी समोर येऊन बघते तर तिला कुणीही दिसत नाही, कारण पौर्णिमा बाथरूममध्ये जाऊन लपलेली असते. ती इतकी घाबरलेली असते की ती बाथरूममध्ये जाऊनच आता लपून बसते. तेवढ्यातच भूमी रूममध्ये आल्यानंतर ती इकडे तिकडे बघत असते, कुणी आहे का असं तिला वाटतं. त्याच्यानंतरला ती आपला मोबाईल घेते आकाशला फोन करण्यासाठी आणि मोबाईल घेऊन जात असतानाच इथे ती बाहेर पडत असते आणि तेवढ्यातच पौर्णिमा तिच्या मागोमाग येत असते. तेवढ्यात इथे नळ चालू होतो. नळ चालू झाल्यानंतर सगळं पाणी इथे खाली सांडतं, बाल्डीमध्ये सांडतं. त्याचा आवाज तिला येतो आणि ती म्हणते, आतमध्ये कोणी आहे का? माझ्या बाथरूममध्ये कोण आहे?
तेव्हा भूमीला आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला कोण असेल बरं. तेव्हा पौर्णिमा आता बाथरूममधून बाहेर पडते. भूमी म्हणते, "काय गं पौर्णिमा, तू इथे काय करतेस?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "ताई, अगं बघ ना, माझ्या इथे मी टेरेसवरती गेले होते, कपडे सुकले होते ते काढायला, तर माझ्या साडीवरती इथे कावळ्याने घाण केली गं. मला इतकी किळस वाटली ना, म्हणून मी लगेचच बाथरूममध्ये आले. हे बघ मी धुतलं आत्ताच, तरी पण मला कसं तरी वाटते, खूपच जास्त घाण वाटते." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "म्हणून तू माझ्या बाथरूममध्ये इथे आलीस का?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अगं आपल्या इथे सगळ्यांच्या इथे बेडरूमचे दरवाजे तर उघडेच असतात. मी माझ्या बेडरूमपर्यंत जाईपर्यंत मी पटकन इथेच आले. मला खूपच जास्त किळस वाटली ना म्हणून. हे बघ ना गं ताई, मी टेरेसवरती गेले आणि कावळ्याने घाण केली." तेव्हा भूमी म्हणते, "नाही ठीक आहे, तसंही आपल्या बेडरूमचे दरवाजे हे उघडेच असतात. पण मला माहिती नव्हतं की तू इथे येशील म्हणून." तेव्हा इकडे भूमीला कळलेलं असतं पौर्णिमाच्या बोलण्यावरून की ती खोटं बोलते म्हणून. तेव्हा भूमी म्हणत असते की "बरं ठीक आहे, आता झालंय ना साफ करून?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हो झालंय ना." "बरं ठीक आहे ताई, मी जाते, मला चेंज करून घ्यायचं आहे." तेव्हा भूमी म्हणते, "हो ठीक आहे, जा ना." तेव्हा पौर्णिमा गेल्यानंतर भूमीला तिच्यावरती संशय तर आलेलाच असतो. कारण ही बाई कितीही आणि काही खोटं बोलू शकते, तिला बरोबर माहिती आहे. आणि जरी रागिनी आणि अभिजित तिथे राहत नसले तरीसुद्धा त्यांचा एक माणूस इथे राहतोय, तो म्हणजे पौर्णिमा. आणि ती नक्कीच इकडची माहिती तिकडे पोहोचवू शकते. त्याच्यामुळे तिच्यावरती विश्वास ठेवणं हे आता भूमीला खूपच जास्त धोक्याचं असणार आहे, हे तिला माहिती असतं. आणि म्हणून ती तिच्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नाही. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, "अगं पौर्णिमा, फोन कर गं पौर्णिमा." तेव्हा रागिनी म्हणत असते, "खरं सांगू का अभिजित, अरे हिच्यावरती आहे ना विश्वास ठेवणं हीच खरी खूप मोठी चूक आहे. एक काम ती धड करत नाही. आपण असताना जर ती काम धड करत नाही, आपण नसताना ती किती गोंधळ घालून ठेवेल सांग बरं." तेवढ्यातच इथे पौर्णिमाचा फोन आलेला असतो. तेव्हा अभिजित म्हणत असतो, "आई हे बघ, तू म्हणतेस ना की ती काही कामाची नाही आहे म्हणून. हे बघ तिने स्वतःहून फोन केला आहे. नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती असेल." तेव्हा रागिनी म्हणते, "फोन स्पीकरवरती टाक आणि काय आहे ते आधी सांग. तिला विचार पटापट." तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की "फोन स्पीकरवरती टाका, मला आईंजवळ बोलायचं आहे." "आई, तुम्हाला असं वाटतं ना की मी खूपच जास्त युजलेस आहे, मी काही कामाची नाही आहे. आज बघा मी किती आणि महत्त्वाचं काम केलं आहे ते. आता जरा तुम्ही माझी व्हॅल्यू करा. तुम्हाला तर नेहमीच असं वाटतं ना की मी काही काम करत नाही म्हणून. यावेळेला बघा मी किती महत्त्वाचं काम केलं आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "बरं बरं पौर्णिमा, मला माहिती आहे तू कोणाला चिमटा काढलास ते. आधी तू सांग बरं, सांग काय झालं तिथे?" तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "नाही काही नाही. भूमिताईच्या रूममध्ये गेले आणि हॉस्पिटलची फाईल मिळवली आणि सगळ्या महत्त्वाच्या पेपरचे फोटो काढून तुम्हाला पाठवलेत बघा. अभिजित फोटो पाठवलेत ते बघा." तेव्हा इथे अभिजित आता सगळे डॉक्युमेंटचे फोटो जे पाठवलेले असतात ते बघत असतो. तेव्हा ते बघितल्यानंतर रागिनी आणि अभिजित दोघेही आता आश्चर्यचकित झालेले असतात. तर इकडे भूमी म्हणत असते की "पौर्णिमा माझ्या रूममध्ये आली होती. ती जे काही बोललीही असेल, पण तिच्या बोलण्यावरती मी अजिबात इथे विश्वास नाही ठेवू शकत. कारण आत्तापर्यंत हिने एकसुद्धा काम धड केलेलं नाही आहे, चांगलं केलेलं नाही आहे. नेहमी रागिनी आत्यांच्या बाजूनेच ती खोटं नाटं वागत राहिली. ते जे काही करायच्या त्याच्यामध्ये त्यांना ती साथ देत राहिली. सत्याच्या बाजूने एक शब्द तर कधी बोललीच नाही. बहिणी असूनसुद्धा कधी बहिणीची बाजू घेतली नाही. खरं काय खोटं काय हे न बघता नेहमी आरोप करत राहिली. त्याच्यामुळे आता तू जे काही बोललीस ना त्याच्यावरती माझा 1% विश्वास नाही आहे. मला असं वाटते की नक्कीच तू या रूममध्ये काहीतरी गोंधळ घालायला आली होतीस आणि मला ते माहिती आहे. तेव्हा इकडे भूमीचं लक्ष आपल्या कपाटाकडे जातं आणि तिला संशय येतो की नक्कीच या कपाटामध्ये पौर्णिमाने काही शोधाशोध केली असेल का? ती कशासाठी आली असेल? असे असंख्य प्रश्न भूमीच्या मनामध्ये येऊन गेलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाशला आता 4 दिवसांसाठीचं बाहेर फिरायला जायचं पॅकेज देण्यात आलेलं असतं आणि भूमी आणि आकाश या दोघांना पाठवण्यात येतं. तेव्हा जेव्हा दोघेजण आनंदाने बाहेर जायला निघालेले असतात, तेव्हा पौर्णिमा म्हणते की "अभिजित, लवकरात लवकर आईंना फोन करा आणि त्यांना सांगा की हे दोघेजण घरातून निघालेत म्हणून." तेव्हा आकाश म्हणत असतो, "भूमी, तू खुश आहेस ना? तुला काही त्रास तर होत नाही आहे?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही आकाश, उलट तू जिथे असतोस ना, तुझ्याबरोबर मला कुठेही जायला खूप जास्त आवडतं. तुला पण माहिती आहे, मला सेफ वाटतं." तेव्हा इथे भूमी आणि आकाश या दोघांचा एक गाडी पाठलाग करत असते.